मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला जातोय। आशा आहे की ज्या धनगरांनी भाजपला या राज्यात सत्ता दिली, परंतु जर सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरली तर मल्हार मावळे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। शासनानं परवानगी दिली तरी आझाद मैदानामध्ये येणार आणि नाही दिली तर कित्येक पटीनं जास्त संख्येनं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार म्हणजे येणार। नेत्यांनी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेतल्या, त्यातले अनेक नेते खासदार झाले, आमदार झाले, परंतु धनगर समाजाला काय आरक्षण मिळालं नाही। नेत्यांचं मात्र बरं झालं। आता तुमची उद्याची जी बैठक आहे त्या बैठकीनंतर सुद्धा म्हणजे तुमच्याही तोंडाला पानं पुसली जातील हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। तर म्हणजे ते लाल गाजर तुम्हाला काहीतरी दाखवतील। हातात मल्हारराव होळकरांचा झेंडा घेऊन मुंबईच्या दिशेने येऊ आणि मग मात्र आम्ही कायदा आणि संविधान बाजूला ठेवू। तुम्ही आमच्यावर लाठ्या चालवा, गोळ्या चालवा, आम्हाला फासावर लटकवा, आम्हाला जेलमध्ये टाका, हा संघर्ष थांबणार नाही। नमस्कार, लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी एक मोठं आंदोलन उभं राहणार होतं, तसं ते राहिलं सुद्धा। ते आंदोलन उभं केलं होतं दीपक बोराडे यांनी। दीपक बोराडे हे धनगर समाजाचे नेते आहेत। ते मूळचे जालन्याचे असले तरी आता ते महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा आता आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे। तर बोराडेजी, लय भारीमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। तर आता मला पहिल्यांदा हे सांगा की तुम्ही येत्या 16 तारखेला आंदोलन पुकारलेलं आहे, तर 16 तारीख का निवडली तुम्ही? धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं धनगर जमात लढते। 21 जानेवारीला आम्ही या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून मुंबईमध्ये येणार होतो। मुंबईचं आझाद मैदान हे आंदोलनासाठी निर्धारित एक जागा आहे आणि त्या जागी येणं, आंदोलन करणं, आमच्या वेदना, आमचे दुःख, आमच्या भावना, आमच्या मागण्या मायबाप सरकारपुढं मांडणं हे प्रत्येक नागरिकाचा एक संविधानिक अधिकार आहे। परंतु दुर्दैवानं या शासनानं आम्हाला परवानगी तर दिलीच नाही, तर सरकारनं हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। त्याचं काय झालं ते 21 तारखेला सर्वांनी पाहिलं। आज परत सध्या अधिवेशन चालू आहे। अधिवेशन काळामध्ये आंदोलनं होतात। आता सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये कंटिन्युअस वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे, वेगवेगळ्या समाजातील घटकांचे आंदोलनं सध्या सुरू आहेत। कारण अधिवेशन काळामध्येच आपल्या मागण्या मांडण्यासाठी लोक मुंबईमध्ये येत असतात आणि या अधिवेशन काळामध्ये आमचं आंदोलन व्हावं ही भावना होती, परंतु बऱ्याच गोष्टींचा विचार करून आम्ही थोडं थांबलो होतो। 16 मार्च ही तारीख धनगरांसाठी ऐतिहासिक आहे, कारण एक मल्हार आया अशी अफवा जरी उठली तरी या उत्तर हिंदुस्थानातले गावं खाली व्हायचे एवढी दहशत मल्हारराव होळकर यांच्या नावामध्ये होती। ज्या मोहम्मद शाह अब्दालीनं या अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये आपली दहशत प्रस्थापित केली होती, त्या मोहम्मद शाह अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये जाऊन मराठेशाहीचा झेंडा फडकवणारे मल्हारराव होळकरशाहीचे संस्थापक यांची जयंती 16 मार्चला आहे आणि ती जयंती मुंबईच्या आझाद मैदानामध्ये साजरी करून धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र करायचा, आमचं भावना, आमच्या दुःख आणि गेल्या 70 वर्षाचा आमच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी, आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी व्हावी यासाठी 16 मार्चला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही येणार आहोत। आतापर्यंत या आंदोलनाच्या संदर्भात रीतसर परवानग्या आझाद मैदान पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनला आपण परवानगीचे अर्ज दिलेले आहेत। ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना अर्ज पाहिजे पोलिसांना त्या फॉर्मॅटमध्ये बदलून दिलेला आहे। आम्ही पोलिसांना अत्यंत नम्रपणे जबाबदारीनं सांगितलं की आम्ही संविधानाला मानतो, पोलीस प्रशासनाचा आदर करतो, पण त्याच संविधानानं आम्हाला भारताचा नागरिक म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय आणि आंदोलनाची जागा ही मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आहे, ते आपण आम्हाला परवानगी द्यावी। काय काय होईल काय न होईल या बाबतीत बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत। ती परवानगी आतापर्यंत प्रशासनानं दिली नाही, परंतु संध्याकाळी 5-5:30 वाजता एक पत्र आलं आणि आम्हाला उद्या या राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आहे, त्या बैठकीसाठी आपण यावं आणि यात काही तोडगा निघतो का हे त्यांनी सांगितलेलं आहे। उद्या बैठकीसाठी आम्ही जातो, कारण चर्चा होणं गरजेचे असते। कुठलाही प्रश्न, आंदोलन असो काही असो,
चर्चेअंती तो प्रश्न सुटणार आहे, म्हणून चर्चा होणं गरजेचं आहे. तर उद्या 11 वाजता आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला जातोय. आशा आहे की ज्या धनगरांनी भाजपला या राज्यात सत्ता दिली, ज्या धनगरांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री केलं, ज्या धनगरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2014ला बारामतीमध्ये लाखो धनगरांच्या समोर शब्द दिला होता की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो, कारण या आरक्षणाच्या प्रश्नाचा आमचा अभ्यास झालेला आहे, आमच्याकडे ट्रकभर गाडीभर कागदपत्रांचे पुरावे आहेत, आम्हाला अभ्यास करायची गरज नाही, तुम्ही आम्हाला सत्ता द्या धनगर बांधवांनो, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो. कदाचित आता त्यांना या अभ्यासाचा अवलोकन करून निर्णय घेण्यासाठी 12 वर्ष लागले असतील आणि अपेक्षा करू की उद्या तो निर्णय होईल. त्यांनी जर उद्या पॉझिटिव्ह या बाबतीमध्ये निर्णय झाला तर आमच्या आंदोलनाची दिशा कदाचित बदलली जाईल. परंतु जर सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरली तर मल्हार मावळे त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. शासनानं परवानगी दिली तरी आझाद मैदानामध्ये येणार आणि नाही दिली तर कित्येक पटीनं जास्त संख्येनं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार म्हणजे येणार. तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या आंदोलनाच्या वेळी आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ. त्यानंतर कितीतरी कॅबिनेट झाल्या. महत्त्वाचं म्हणजे धनगर समाजातील अनेक आंदोलनं झाली, अनेक नेत्यांनी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेतल्या, त्यातले अनेक नेते खासदार झाले, आमदार झाले, परंतु धनगर समाजाला काय आरक्षण मिळालं नाही. नेत्यांचं मात्र भलं झालं. आता तुमची उद्याची जी बैठक आहे त्या बैठकीनंतर सुद्धा म्हणजे तुमच्याही तोंडाला पानं पुसली जातील, हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तर म्हणजे ते लाल गाजर तुम्हाला काहीतरी दाखवतील, कारण जो आतापर्यंतचा अनुभव आहे तर ते काय आरक्षण देतील असं शक्यता दिसत नाही. त्यानंतर ही तुमची भूमिका काय असणार? आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि जुना अनुभव आहे की हे कायम गाजरं दाखवत आले, ते उद्या हे गाजरं दाखवतील, शक्यता नाकारता येत नाही. पण ते गाजरं खायचे की नाही खायचे आणि त्या गाजरांचं काय करायचं हे आमच्या हातात आहे. त्याच्यामुळे त्यांनी कितीही गाजरं दाखवले तर ते गाजरं त्यांच्यावर कसे पलटतील आणि त्याचं काय होईल हे आपल्याला दिसेल. सर आता मला हे सांगा की आपल्या धनगर समाजातले अनेक नेते आहेत आणि आपल्यामध्ये एक नेहमी उदाहरण कर्नाटकचं दिलं जातं की कर्नाटकमधले जे धनगर समाजाचे जे सगळे नेते ते कुठल्याही पक्षात असू दे ते धनगरांच्या प्रश्नावर एकत्र येतात. आता तुम्ही धनगर समाजाचा प्रश्न घेऊन लढताय, तर माझा प्रश्न असा आहे की सगळ्याच पक्षातले नेते तुमच्याबरोबर आहेत का? जरी तुमच्याबरोबर नसले तरी किमान तुम्हाला मुख्य तरी संमती आहे का? याचं कारण असं की असं दिसतंय त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये की काही वर्ग असा आहे की तो तुमच्यावर म्हणजे तुम्ही तर चांगलं काम करताय, तुम्हाला संविधानाने तो अधिकार दिलेला आहे की आंदोलन करायचा, कुणालाही प्रत्येकाला तो अधिकार आहे. असं असताना काही जण तुम्हाला ट्रोल करतायत आणि अजूनही ट्रोल करतायत. तर हे कर्नाटकमध्ये जे आपला समाज एकत्र असतो, सगळे नेते एकत्र असतात, ते फक्त आपण उदाहरणच देतोय. इथं महाराष्ट्रात कधी ते अंमलात येणार? आपण म्हणताय ते अगदी खरं आहे. मी जे ट्रोल करणारे आमचे बांधव आहेत त्या बिचाऱ्यांना हातोडून नम्र विनंती करतो, त्यांचा थोडासा बुद्धीचा तो भाग आहे, ते त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल, त्यांचा बुद्धिभेद कुणी करत असेल तर कृपया त्यांनी थोडंसं अभ्यास करावा. दीपक कोराडे कुठून आला, कसा आला, कुठपर्यंत आला, काय आला, थोडंसं प्रामाणिकपणे चौकशी करावी आणि मग माझ्याविषयीची मतं मांडावीत. हा जनतेचा अधिकार आहे. कुणी काय बोलावं हा त्याचा संविधानिक अधिकार आहे आणि कुणी काय विचार करावा हा त्याच्या बुद्धीचा भाग आहे. त्याच्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही. दोष त्या ट्रोल करणाऱ्या बांधवांचा नाहीये. त्यांना ही व्यवस्था अशी आहे की संभ्रम निर्माण करायचे. दीपक कोराडे कुणाचंच ऐकत नाही असा एक नरेटिव्ह सेट करायचा. हे खरं आहे, मी कुणाचंच ऐकत नाही, पण काय ऐकत नाही, जे ऐकायचं नाही ते ऐकत नाही. मी सर्वांचं ऐकतो. याचा बरेच लोक जे साक्षीदार आहेत, हे आंदोलन होण्या अगोदर असेल किंवा जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी ऐकतो, पण जे ऐकायचं ते ऐकतो, जे नाही ऐकायचं ते नाही ऐकत. जे समाजासाठी योग्य आहे, जे गरजेचं आहे ते मी ऐकतो. कालही ऐकत होतो, आजही ऐकतो, उद्याही ऐकणार आहे.
यात तीळ मात्र शंका नाही. पण जे चुकीचं आहे ते मी कुणाचंच ऐकत नाही. त्याच्यामुळे बांधवांना गैरसमज करून घेऊ नका. मी बऱ्याच वेळेस बोललोय की ज्या बांधवांना माझ्याविषयी काही गैरसमज असतील त्यांनी समोरासमोर बसून क्लिअर करावेत. मग कुणीतरी अफवा पसरवतंय, कोणी म्हणतं याचा माणूस आहे, कोणी म्हणतं त्याचा माणूस आहे, कोणी म्हणतं यानं पैसे दिले, कोणी म्हणतं त्यानं पैसे दिले. अरे तुम्ही बँकेत जाऊन चेक केलं का अकाउंट? का पैसे घेताना तुम्ही होते बँक घेऊन? त्याच्यामुळे हा बावळटपणा आहे, मूर्खपणा आहे. तुम्ही दीपक कोरडेला टार्गेट करत नाहीये भावांनो. तुम्ही दीपक कोरडेला कमजोर करत नाहीये. कारण ही लढाई दीपक कोरडेची नाहीच आहे. ही लढाई महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी आमच्या धनगरांची, त्यांच्या लेकरांची, त्यांच्या लेकरांच्या कल्याणाची, धनगरांच्या भविष्याची लढाई आहे. आणि तुम्ही या लढाईला कमजोर करत आहे भावांनो. त्याच्यामुळे कृपा करून हात जोडून विनंती आहे, थोडंसं जरा या गैरसमजातून बाहेर या. तुम्हाला होत असेल शक्य तर मदत करा, आमच्या सोबत या. शक्य नसेल तर घरी बसा, आराम करा. पण या लढ्याला कमजोर करण्याचं पाप करू नका. आणि नेते मंडळींची ठीक आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे कामं आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. काल आमच्या सोबत कोणी नसेल ते आज आमच्या सोबत आहेत, जे आज आमच्या सोबत नसतील ते उद्या असणार आहेत. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो, धनगराच्या कुठल्याही नेत्याला, कोणत्याच माणसाला असं वाटत नाही, जी लोक मला ट्रोल करत असतील, मला शिवे देत असतील, गैरसमजातून, अज्ञानातून हा लढा कमजोर करण्याचं पाप करत असतील, त्यांना त्याची जाणीव नाहीये. परंतु प्रत्येक धनगराला वाटतंय की धनगरांचं कल्याण झालं पाहिजे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक नेता हा चळवळीतून आलेला आहे. त्यांनी सुद्धा ही चळवळ चालवलेली आहे. त्यांनी सुद्धा हा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा लढलेला आहे. आणि एक दिवस ज्या दिवशी त्यांची खात्री पटेल की हा लढा योग्य दिशेनं चाललाय, या लढ्यामध्ये आपण गेलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे, त्या दिवशी हे सगळे नेते मंडळी या लढ्यामध्ये येतील. आणि ज्या दिवशी हे सगळे एकत्र येतील त्या दिवशी या लढ्याचा निकाल लागलेला असेल. सर, जे आपल्या धनगर समाजाचे जे प्रमुख नेते आहेत ते विरोधी पक्षात असतील किंवा सत्तेमध्ये असतील. आता जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याबरोबर आपण समजू शकतो की गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील, त्याच्यानंतर महात्मे असतील, किंवा आता नवीन खासदार झालेले वडकुते असतील, की ते सत्तेत असल्यामुळे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ शकत नाही. परंतु तुमच्या आंदोलनात कुणी काड्या करू नयेत, कुणी त्रास देऊ नये म्हणून तरी ते प्रयत्न करतायत का? लक्ष्मण हाके सुद्धा आहेत. तर हे लोक तरी तुम्हाला आडवे येणाऱ्या लोकांना, बाबा तुम्ही आडवे जाऊ नका, दीपक कोराडे करतायत, ते चांगलं काम करतायत, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका, असं तरी, अशा पद्धतीचा तरी सपोर्ट आहे का त्यांचा? नाही, सध्या त्या लोकांना असं वाटत असेल की हा दीपक कोरडेचा लढा हा कोणी विरोधकांनी उभं केलेला आहे काय सरकारच्या. कारण सरकारची पॉलिसी असते, सरकारच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज हा विरोधकांचा आहे असं नरेटिव्ह सेट करण्याचा एक आघात, प्रघात आणि एक पायंडा या सरकारने पाडलेला आहे. गॅस एक प्रॉब्लेम आहे सगळ्या देशामध्ये, त्याच्यावर लोक आवाज उठवायला लागले तर सरकार म्हणतंय की देशाची बदनामी करतात आहे. म्हणजे अशा पद्धतीचा काही नॅरेटिव्ह सेट करतात. तर हा नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की दीपक कोराडेच्या मागे काहीतरी विरोधकांचं षडयंत्र आहे आणि विरोधकाच्या षडयंत्रामध्ये आम्ही का सामील व्हावं, असं थोडंफार कुठं वाटत असेल. तसं नाही आहे. पण आमच्या जालन्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही सांगितलं, मग आपले साहेबही आले होते त्या मोर्चामध्ये. आमच्या वडकुते साहेब तर सातत्यानं होते, गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा आले होते आणि बरेच सगळेच नेते आले होते. आणि उद्याच्या होणाऱ्या आंदोलनात सुद्धा हे सगळे नेते येतील. ज्यांचे कुणाचे काही गैरसमज असतील ते सुद्धा दूर होतील आणि सगळे नेते ताकदीने या लढ्यामध्ये सहभागी होतील याची मला गॅरंटी आहे. विरोधी पक्षातले कुणी धनगर समाजाचे, म्हणजे पक्ष आपल्याला देणं घेणं नाही, पण धनगर समाजाचे अन्य पक्षातले कुणी लोक असणार का? आता तोही एक भाग आहे. बरेच लोक त्यात, उत्तमराव जानकर असतील, बाबासाहेब देशमुख असतील, ही बरीच मंडळी आता नावं कुणाकोणाचे घ्या, सगळ्यांचे म्हणजे सगळेच आले. मला कुणाला नाव म्हणजे कोण नाही असं म्हणायचं नाहीये, पण कदाचित त्यांचाही समज झाला असेल की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे, अच्छा, म्हणून कदाचित ते ताकदीनं सहभागी होत नसतील. सरकार म्हणते, सरकार पक्षाचे लोक म्हणतात की विरोधकांनी उभं केलंय आणि विरोधक म्हणत असतील की सरकार पक्षाचं नाटक आहे. म्हणून दोन्हीकडूनही सध्या चाललंय. पण ज्या दिवशी दोघांची खात्री होईल की हे धनगर जमातीच्या भल्यासाठी हा लढा चाललाय, याच्यामध्ये दीपक कोरडेचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही. कारण 12 वर्षापूर्वी पोलीस खात्याची नोकरी सोडल्यापासून सातत्यानं महाराष्ट्रभर फिरतोय. कुणाचाही 1 रुपया कसल्याच प्रकारचा घेतलेला नाही, कुणाच्याही कसल्याच आमिषाला बळी पडलेलं नाहीये. आणि आजपर्यंत धनगरांचा स्वाभिमान कुठंच गहाण ठेवण्याचं काम केलेलं नाही.
ही खात्री ज्या ज्या धनगराला पटेल तो प्रत्येक धनगर, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संघटनेचा असो, कुठल्याही विचारधारेचा असो, तो प्रत्येक धनगर या लढ्यामध्ये ताकदीनं उतरेल आणि तो दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी धनगरांचा विजय झालेला असेल. सर, मी शेवटचा प्रश्न विचारतो की मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही आंदोलन आयोजित केलं होतं त्यावेळी तुम्हाला पोलिसांनी प्रचंड त्रास दिला होता. म्हणजे तुम्हाला नजरकैदेत ठेवलं होतं, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं, तुमचा पाठलाग केला होता, अगदी म्हणजे गाडीत सुद्धा तुम्हाला त्यांनी घालून कुठेतरी घेऊन चालले होते. त्याच्यातून तुम्ही निसटला, तुम्हाला म्हणजे भूमिगत राहून तुम्ही मुंबईमध्ये पोहोचला. तर यावेळी सुद्धा म्हणजे पोलिसांचा तुमचा काय अनुभव आहे? चांगला अनुभव आहे, वाईट अनुभव आहे, काय सांगाल? पोलीस म्हणजे मी जरी तिथं असेल, आजही माझे भाऊ असतील, नातेवाईक असतील आणि सगळं पोलीस खातं माझं आहे. कारण मी आजही खाकीवर्दी या शरीरावरची जरी गेली असेल तर त्या खाकीवर्दीचा रंग, त्याचा गंध माझ्या शरीरामध्ये कायम आहे. खाकीचा सन्मान कायम आहे. खाकीतील प्रत्येक माणूस माझ्या जीवाभावाचा माणूस आहे असं मी मानतो. हा नियमाचा भाग आहे, हा शिस्तीचा भाग आहे, हा ड्युटीचा भाग आहे. मी जरी त्यांच्या जागेवर असतो तर जो आदेश वरतून येतो तो फॉलो करणं ही जबाबदारी त्यांची असते. खाली PSI असतील, त्याच्यावर PI असेल, DYSP असेल, SP असेल, IG असेल, DG असेल, त्यांच्यावर गृहमंत्री, त्यांच्यावर मुख्यमंत्री, जे वरतून सर्क्युलेट होतात आदेश ते खाली पाळणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते. आणि जे सरकारनं सांगितलं ते पोलिसांनी केलं. त्याच्यामुळे मी सांगतो की सरकारने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना दोष देता येत नाही, परंतु संघर्ष मात्र ज्या पोलिसांबद्दल मला प्रचंड आत्मीयता आहे, जे पोलीस म्हणजे मी स्वतःला पोलीस वर्दीचा एक भाग मानतो, त्या वर्दीमध्ये म्हणजे पोलिसांमध्ये आणि आमच्यामध्ये संघर्ष झाला, तो संघर्ष होऊ नये, तो वाद होऊ नये म्हणून मी पोलिसांनाही विनंती केली की तुम्ही राजकारण्यांच्या षडयंत्राला बळी पडू नका. तुम्ही सुद्धा थोडंसं तुमच्या पद्धतीनं हे वापरा. मला आशा आहे की उद्याच्या बैठकीत तोडगा निघेल आणि तोडगा जर निघाला नाही तर पोलीस प्रशासन आम्हाला इथे येण्याची परवानगी देतील. कारण पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं मुंबईमध्ये येऊ आणि संविधानिक मार्गानं आंदोलन करू. परंतु दुर्दैवानं मागच्या वेळेस सारखं सरकारच्या षडयंत्राला बळी पडून पोलिसांनी जर त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत, कर्तव्यामध्ये कसूर करत हे आंदोलन दडपण्याची भूमिका घेतली तर मग मात्र मल्हारी हिसका काय असतो, मल्हार तंत्र काय असतो, मल्हार मावळ्यांचा गनिमी काय कावा असतो हे मागच्या वेळेस पाहिलं. यावेळेस गनिमी कावा होणार नाही. आम्ही लपून छपून येणार नाही. ताठ मानेनं वाजत गाजत हातात मल्हारराव होळकरांचा झेंडा घेऊन मुंबईच्या दिशेनं येऊ आणि मग मात्र आम्ही कायदा आणि संविधान बाजूला ठेवू. तुम्ही आमच्यावर लाठ्या चालवा, गोळ्या चालवा, आम्हाला फासावर लटकवा, आम्हाला जेलमध्ये टाका, हा संघर्ष थांबणार नाही. प्रश्न विचारतो आणि त्यानंतर थांबूया की मागच्या वेळी तुम्ही ज्यावेळी आंदोलन करलं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमच्याशी कुठलाही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नव्हता, ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी तुम्हाला भेटीला बोलवलेलं आहे आणि आपली ही ज्यावेळी मुलाखत प्रसिद्ध झालेली असेल त्यावेळी कदाचित तुमची ती भेट मुख्यमंत्र्यांसोबतची झालेली सुद्धा असेल. तर तुम्ही याकडे कसं बघता की त्यांनी एक संवादाचं पाऊल पुढे टाकलेलं आहे? काय असतंय, कदाचित मुख्यमंत्री महोदयांचा सुद्धा गैरसमज या लढ्याबाबतीत झाला असेल. त्यांना असं वाटत असेल की काँग्रेसवाल्यांनी हे आंदोलन उभं केलं, राष्ट्रवादीवाल्यांनी हे आंदोलन उभं केलं, सेनेवाल्यांनी हे आंदोलन उभं केलं. कदाचित त्यांच्या डोक्यात असेल. तेही माझी परीक्षा पाहत असतील की हा खरंच किती पाण्यात आहे आणि कदाचित त्यांच्या परीक्षेत मी पास झालो असेल म्हणून त्यांना असं वाटलं असेल. कारण या जगात मी हे त्रिकालबाधित सत्य आहे, सगळ्यात मोठी ताकद, सगळ्यात मोठा माणसाचा प्लस पॉईंट, सगळ्यात मोठं शस्त्र जर कोणतं असेल तर तो प्रामाणिकपणा आहे. आणि कदाचित मुख्यमंत्र्यांना असं वाटलं असेल, जाणीव झाली असेल, पोलीस प्रशासनालाही जाणीव झाली असेल की हे प्रामाणिक आंदोलन चाललंय, याला आपण अशा पद्धतीनं चिरडू शकत नाही, यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून मार्ग सुटला पाहिजे. म्हणून कदाचित त्यांनी उशीर का होत नाही, देर आहे दुरुस्त आहे, चर्चेला बोलवलं. धन्यवाद. आम्ही चर्चेला येऊ. धन्यवाद बोराडे साहेब, तुम्ही लय भारी सोबत चर्चा केली. आणि उद्याची तुमची बैठक होणार आहे, म्हणजे ही मुलाखत मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, ही मुलाखत ज्यावेळी प्रसिद्ध झालेली असेल कदाचित त्यावेळी बोराडे साहेबांची मुख्यमंत्र्यांसोबतची मुलाखत, त्यांची भेट होऊन गेलेली असेल आणि आपण आशा करूयात की
ती तुमची जी भेट आहे ती जी चर्चा आहे ती त्याच्यातून काहीतरी फळाला आलेलं असेल असे आपण अपेक्षा करूया. देवेंद्र फडणवीस हे लाल गाजरच दाखवतात, पण तरीही आपण भाबडी आशा बाळगूया की त्यातून काहीतरी प्रश्न सुटेल, त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल. आणि त्यानंतरही जरी तुम्ही 16 तारखेच्या आंदोलनावर ठाम राहिलात आणि आंदोलन करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, आंदोलन केलं, तरी लोकांना, माझी प्रेक्षकांना आणि धनगर समाजातील सगळ्या बंधू भगिनींना विनंती राहील की मोठ्या संख्येने या आंदोलनात या आणि हे आंदोलनं सतत केली पाहिजेत. कारण अनेक जण टीका करतात की मागच्या वेळी आंदोलन घेऊन काय झालं. तर स्वातंत्र्याचा लढा 150 वर्ष चालला होता. 150 वर्ष सतत प्रहार केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. तसं या एसटी आरक्षणासाठी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनं केलीच पाहिजे. सगळ्यांनी पक्षभेद विसरून आंदोलनं केली पाहिजे आणि जो कोणी आंदोलन करेल त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या नावाने टीका करण्याऐवजी, त्याच्यावर खोटे नाटे आरोप करण्याऐवजी त्याला सपोर्ट केला पाहिजे, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपले मनापासून आभार.